नमस्कार मंडळी, आज तुम्हाला मी नाचणीच्या आंबीलची रेसिपी दाखवत आहे. खलबत्त्यामध्ये 2-3 लसणाच्या पाकळ्या, 1 मिरची आणि 1 चमचा जिरे ते कुटून घेते. दरदर कुटून घेत आहे बघा. ते कुटून झालं की एका छोट्या पातेल्यामध्ये हे कुटते. आता झालं ते कुटून माझं. आता बघा, ह्या पातेल्यामध्ये मी काय केलं, 1 चमचा नाचणीचे पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी ॲड करून ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झालं ना, मिक्स करून घेते. याच्यामध्ये होऊन जातं लगेच, जास्त वेळ नाही लागत त्याला. ते मिक्स झालं की आपण थोडंसं गरम पाणी करायला ठेवणार आहोत गॅसवरती. आता मी 1 चमचा नाचणीचं पीठ घेतले ना, त्यासाठी 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि ते बघा गरम करायला ठेवते गॅसवरती. नाचणीच्या आंबीलची रेसिपी खूप पौष्टिक आहे. या उन्हाच्या रखरखत्या उन्हामध्ये ना पिलं पाहिजे. बॉडीला थंडावा भेटतो त्यामुळे, आणि घरच्या साहित्यात होऊन जातं आपलं. छान टेस्टी पण आहे रेसिपी आणि थंडगार पण आहे. बनवायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून थंड करून प्यायचं ह्या दिवसात. तुम्हाला नक्की आवडेल. नक्की ट्राय करा माझी रेसिपी, साधी सिंपल आपली. आता हे पाणी गरम झालं, थोडंसं गरम होऊ द्यायचं पाणी. एक उकळी अशी नाही, पण गरम झालं पाहिजे चांगलं. होतं लगेच, जास्त वेळ नाही लागत त्याच्यासाठी. गरम पाणी झालं की त्यामध्ये 1 चमचा मीठ आणि आपण जे मिरची, लसूण आणि जिरे ते वाटलं होतं ना, ते ह्यामध्ये ॲड करायचं आहे. आता बघा, मी 1 चमचा मीठ टाकते ह्याच्यामध्ये. सर्वप्रथम मीठ टाकून झालं की नंतर मग जे मी वाटण करून घेतलं होतं ना, खलबत्त्यात कुटून घेतलेलं, ते 1 चमचा झालं ते ह्यामध्ये ॲड करते. ते पाण्यामध्ये चांगलं शिजू द्यायचं, मिरची आणि लसूण. त्यामुळे टेस्ट छान येते पाण्यामध्ये. ते उकळल्या पाण्यामध्ये टाकलं ना, चांगली टेस्ट येते. आता मिक्स करून घेते थोडंसं. आपण जे टाकलं ते मिरची, जिरे आणि लसूण आणि जे आपण मिश्रण करून घेतलेलं नाचणीच्या पिठाचे मिक्स केलेलं, ते मी ते ॲड केलं. ॲड करून ते आता चांगलं ढवळून घेते, मिक्स करते, एकजीव करते त्याला. थोडंसं खाली लागण्याची शक्यता आहे. नंतर मी आता गॅस कमी करते त्याचा आणि त्याला चांगलं शिजू देते. शिजतं ते लगेच, जास्त वेळ नाही लागत त्याला. शिजून झालं की ते थंड करायचं. ते गरम कधीसुद्धा ताकामध्ये ओतून नाही घ्यायचं. जे आपण मिश्रण बनवलं आहे ना, ते थंड झालं पाहिजे आणि थंड करूनच ते आपल्याला ताकामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी तुम्हाला दाखवते बघा. मी 2 चमचे दही घेतलेलं आहे. एका मोठ्या पातेल्यामध्ये 2 चमचे दही घेते आणि त्याचं ताक बनवते. मी तुम्हाला दाखवते. इथे दही घेतलं आणि त्यामध्ये थंड पाणी मिक्स करून थोडंसं ताक बनवून घेतलं त्याचं. खूप छान होते ही रेसिपी. आणि आपण जिरे वगैरे टाकलं, जिरे पण डायजेशनला चांगलं असतं. गरमीमध्ये त्रास होतो ना, पुदिना टाकू शकता वरून. सर्विंगला छान लागते. कोथिंबीर टाकू शकता वरून, मस्त लागतं. आता मी ते ताक बनवते बघा. आणि दोन्ही गोष्टी ते वर जे बनवलं मिश्रण, ते थंड झालं की मी आपण ह्यामध्ये ॲड करायचं आहे. आता हे बघते मी झालं आहे का. ते झालं आहे, ते शिजलं. आता ते त्याला थंड करायला ठेवलं फॅन खाली. नंतर होऊन जातं ते लगेच, जास्त वेळ नाही लागत त्याला. सोपी रेसिपी आहे, इझी आहे, झटपट होते. दुपारच्या वेळेत मुलांना देऊ शकता तुम्हीही पिऊ शकता. मस्त बॉडी थंड ठेवण्यासाठी नक्की ट्राय करा. आता बघा, हे मिश्रण मी थंड करून आणलं, थंड केलं आणि त्यामध्ये आता ह्या ताकात ते ओतून घेते.
आणि मिक्स करते. छान झाली होती रेसिपी, टेस्टी. नाचणीचे आंबील खूप छान होतं, नक्की ट्राय करा. आणि यामध्ये आता मी कोथिंबीर टाकते. तुमच्याकडे पुदिना असेल तर पुदिनाही टाकू शकता तुम्ही. आणि ग्लासमध्ये मी आता सर्व करते. थंडगार नाचणीचे आंबील. थँक्यू.